सध्याची आपल्या तालुक्यातली म्हणजे अचलपूर तालुक्यातली शाळांची परिस्थिती काय आहे याच्याकडे लक्ष खूप कमी राहते. म्हणूनच आपण पंचायत समिती अचलपूर येथे आलो आणि गट शिक्षण अधिकारी जे आहेत, गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या बाहेर बाहेर आहो. इथले गट शिक्षण अधिकारी राम चौधरी सर आहेत. त्यांना आपण आपले काही प्रश्न विचारू, कारण की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी ह्या कमकुवत होत आहेत. कारण की बऱ्याच कंप्लेंट आल्या. म्हणजे काय राहते, एक पत्रकारितेत आपण नंबर देतो तर ते त्यांच्या कुठंतरी पालकवर्ग राहते किंवा कोणीतरी असा एक पुढारी राहते की तो आपल्याला कंप्लेंट करते की आमच्या या शाळेत या या गोष्टी होऊन राहिल्या. पण त्यावर आता शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आपल्याला कोणकोणते उत्तर देतात ते आपण नक्कीच पाहू. नमस्कार सर. तर आपले काही प्रश्न होते, आपण आता थोड्या वेळ आधी म्हटलं. तर आपल्यासोबत अचलपूरचे पंचायत समितीत आलो आपण, अचलपूरचे गट शिक्षण अधिकारी राम चौधरी सर आहेत. सर, माझे काही प्रश्न होते की आपल्या इथं ज्या सरकारी आणि सरकारी अनुदानित ज्या शाळा आहेत याकडे आपलं लक्ष कसं असते? तर या बाबतीत आपल्या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदच्या आणि खाजगी विना अनुदानित तत्वावरील ज्या शाळा आहेत, तर या बाबतीत शाळा स्तरावर आमची जे पर्यवेक्षीय यंत्रणा आहे, यामध्ये आमचे केंद्र प्रमुख आहे, विस्तार अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी, मी सुद्धा आहे त्यामध्ये. तर या बाबतीत आपण सर्व शाळेपर्यंत केंद्र प्रमुखांच्या भेटी होतात, विस्तार अधिकाऱ्यांच्या भेटी होतात आणि माझ्या पण भेटी होतात. आणि या भेटीच्या मध्ये शिक्षकांच्या समस्या, शाळेच्या समस्या काय काय आहे आपण त्या सर्व घेत असतो. उदाहरणार्थ शाळेमध्ये बांधकामाच्या बाबतीत स्वच्छतागृह, आपलं शाळेमध्ये स्वच्छतागृह हे स्वच्छ असावं, सुशोभित असावं, याकरता गृहाच्या बाबतीत आपल्या या माझ्या भेटी दरम्यान किंवा केंद्र प्रमुखाच्या भेटी दरम्यान किंवा विस्तार अधिकाऱ्याच्या भेटी दरम्यान काही 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 शाळेमध्ये त्रुट्या आढळल्या. या बाबतीत आपण संबंधित शाळेचे प्रस्ताव घेतलेले आहे आणि हे प्रस्ताव घेऊन ज्या ज्या शाळेमध्ये दुरुस्ती करायची आहे या दुरुस्तीचे सर्व आपण प्रस्ताव हे आपण जिल्हा स्तरावर पाठवलेले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उणीव आपल्याला भासत असेल अशा ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषद व्यवस्थापन सर्व सतर्क आहे आणि या बाबतीत ती सर्व सुविधा आपल्या शाळेपर्यंत प्राप्त करून देणार आहे. सर, मला माहित पडलं, म्हणजे एक कंप्लेंट आली होती, म्हणजे शाळेतूनच होती ते, की तिथलं जे टॉयलेट बाथरूम आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर आहे नाही. म्हणजे आपल्या ज्या सरकारी सरकारी अनुदानित ज्या शाळा राहतात, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सरकारी शाळेचं तर आता म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होऊन राहिलं. पण अशा ठिकाणी यांना अनुदान येणं किंवा आपल्या मार्फत कोणकोणत्या सुखसुविधा होतात, आणि दुसरं म्हणजे की मुतारीचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. तो तुम्ही माझ्या विचाराच्या आधीच सांगून दिला. पण यावर आता त्वरित कारवाई काय करू शकता तुम्ही? नाही, या बाबतीत आपण सर्व शाळांना सूचना दिलेल्या आहे आणि सूचना देऊन मी तरी म्हणेल की माझ्या जिल्हा परिषदच्या ज्या काही व्यवस्थापनाच्या शाळा आहे त्या अतिशय सुंदर आहे. राहिला प्रश्न तुमचा खाजगी विना अनुदानित शाळेच्या बाबतीत, ज्या ज्या ठिकाणी ह्या उणिवा आपल्याला दिसलेल्या आहे त्या तऱ्हेचे आपण त्या ठिकाणी भेट देऊन, मी सुद्धा काही शाळांना भेटी दिलेल्या आहे. मला त्या खाजगी अनुदानित शाळेवर काही प्रमाणात अल्पशा प्रमाणात काही त्रुट्या आढळल्या आणि मी स्पष्टपणे माझा अभिप्राय दिला आणि त्या अभिप्रायामध्ये लिहिलं की बाबा स्वच्छतागृह हे नीटनेटकं आणि स्वच्छ असावं, सुंदर असावं. म्हणून त्या तऱ्हेनं मी जो रिमार्क दिलेला आहे त्या शाळेला, त्या परीने त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक ही कार्यवाही करत आहे. अशा आपल्या तालुक्यामध्ये फारच मोजक्या अशा शाळा आहेत की त्यामध्ये थोडस भौतिक सुविधेच्या बाबतीत उणीव आहे, पण ते पण निश्चितपणे सांगतो की ते पण पूर्ण होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. सर, आणखी एक प्रश्न आहे की बरेच ठिकाणी आता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मुख्याध्यापक लेट येते आणि पालक त्याची शूटिंग काढते आणि त्याला विचारते त्या शिक्षकाला की तुम्ही लेट आले. सर, हे त्या ज्या पद्धतीनं तो मुख्याध्यापक शिक्षक त्याच्यासोबत वागतो, तो शिव्या देतो, कानाखाली वाजवतो, म्हणजे कितपत योग्य आहे? आणि असं जर आपल्या एरियात किंवा तुमच्या प्रभागात जर कधी घडत असेल तर तुम्ही कारवाई काय करसाल यावर? नाही, आता या बाबतीत जर कोणत्या शाळेची संबंधित पालकाकडून आपल्याला लेखी स्वरूपात जर तक्रार येत असेल तर निश्चितपणे त्या लेखी तक्रारीचं आपण काय करणार आहे, निराकरण करणार आहे आणि त्या शाळेवर
आता तुम्हाला सांगितलेलं आहे की पर्यवेक्षी यंत्रणा असल्यामुळे मुख्याध्यापक आहे आपल्याकडे. मुख्याध्यापक न म्हणता आपण केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, आपण अशा तक्रारी जर आपल्याला प्राप्त झाल्या पंचायत समिती स्तरावरून, तर निश्चितपणे आपण त्या शाळेवर जाऊन भेट देऊन निश्चितपणे आपण कार्यवाही साहेबांसोबत करणार आहे. बोलताना साहेबांच्या प्रतिक्रियामध्ये पूर्ण दिसून आलं की सरकारी शाळा असो की सरकारी अनुदानित शाळा असो, यावर त्यांचं गांभीर्याने लक्ष आहे आणि केंद्र प्रमुखांसोबत ते बोलतात आणि तिथून काय त्यांचा अहवाल राहते वगैरे बाकीच्या गोष्टी त्यांच्या मार्फत होते. मला सांगायचं हे आहे की साहेबांनी सांगितलेले जे जे शब्द आहेत ते आपण नक्कीच ज्या ज्या शाळा जिथं जिथे या गोष्टी कमी जास्त आहेत तिथपर्यंत जाऊ. आणि साहेबांचा जवळपास जो गैरसमज आहे, जसं त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टीचा बा आमच्यापर्यंत आमचं नियंत्रण राहते आणि सगळ्याच गोष्टीच्या कुठं कुठं काही कमतरता राहते ते अहवाल पण आम्ही घेतो आणि त्याच्यावर उर्वरित कारवाई करतो. आता शिक्षण विभागाचा आणि ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेपर्यंत आपण मराठी 24 तास हे आणि याची पुरी सिरीज हे तुम्ही मराठी 24 तासवर पाहणार आहात.